मग केलंच पाहिजे असं वेदाचं म्हणणं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सत्यम वद, धर्मंचर, अशी जी काही विधानं आहेत त्याचा कधीच तुम्हाला त्या कर्माचा त्याग करू नये. तेव्हा त्याज्य जे कर्म त्याज्य नाही म्हणजे त्याग करण्याला योग्य नाही तेथ त्यागाते नसवावे, त्या ठिकाणी त्यागाला तुम्ही प्रवृत्त होऊ नये. आणि त्याज्या लागी न व्हावे लोभापर. आणि आपल्या अंतकरणात विषय वासना किंवा आपल्या अंतकरणात विषयासक्ती यामुळं एखादं कर्म शास्त्राने सांगितलं त्याज्य, ते कर्म त्याग करायला पाहिजे. कालच आपण पाहिलं की शराब मा पिबव, तुम्ही मद्यपान करू नका, कलंजम मा भक्षयस्व, अशा प्रकारचं मांसाशन करू नका इत्यादी वेदाच्या आज्ञा आहे की त्या गोष्टी निषिद्ध आहेत, वेदाने त्याचा निषेध केलेला आहे. अशा गोष्टीला लोभापर न व्हावे. आपण मात्र आपल्या अंतकरणात त्या गोष्टींचा त्या विषयांचा भोगाने आपल्याला अपातता होणाऱ्या आनंदासाठी उतावळेपणाने किंवा उथळपणाने आपाततः ते सिद्धांत म्हणून त्याचं ग्रहण न करता, जे म्हणजे यथार्थ सिद्धांताचं ग्रहण न करता मन मानेल तसा वेदाच्या आज्ञेचा कधीही उल्लंघन किंवा तिचा अतिक्रमण करू नये असं माऊली सांगतात.